विश्वविजेती दिव्यांग क्रिकेटपटू गंगा कदमचं रविवारी सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आलं। दमाणी अंधशाळेच्या वतीनं विमानतळापासून दमाणी नगरपर्यंत रॅली काढण्यात आली होती। दिव्यांग अंध महिलांच्या पहिल्या विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं। त्या संघात उपकर्णधार गंगा कदम हिचा समावेश होता। तिचं सोलापुरात विमानानं रविवारी दुपारी 2 वाजता आगमन झालं। सोलापूर विमानतळावर भैरू रतन दमाणी अंधशाळेच्या वतीनं तिचं स्वागत करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं सोलापूरकर गंगाच्या स्वागतासाठी उपस्थित होते। विमानतळापासून ते दमाणी नगरपर्यंत भव्य रॅली काढण्यात आली। भैरू रतन दमाणी अंधशाळेत या रॅलीची सांगता झाली। दरम्यान गंगा कदम हिनं एकंदरीतच विश्वचषक विजयाचा अनुभव सांगताना सोलापुरात झालेल्या स्वागतानं भारावून गेल्याचं म्हटलं। पहिल्यांदा तर मनापासून धन्यवाद, कारण मला वाटलं नव्हतं की मी आल्यावर माझं खरंच एवढं चांगलं स्वागत करते। फक्त दादा म्हणाले तू ये, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, पण इथं आल्यावर एवढं मोठं सरप्राईज असेल हे माहिती नव्हतं। तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद। पहिली मॅच तर आमची श्रीलंकेसोबत होती, कारण श्रीलंका ही टीम आम्हाला कुणालाच माहिती नव्हती की ती कशी टीम आहे। तर पहिल्यांदा खेळताना असं वाटायचं की थोडी भीती वाटायची, पण जेव्हा आमच्या कोच मॅडमने सांगितलं की घाबरण्याची काही गरज नाही, जसे तुम्ही 11 प्लेयर आहात तसेच ते पण 11 प्लेयर आहेत। पण ग्राउंडमध्ये गेल्यावर माहिती नाही काय झालं, दादा मला सांगायचे तू जे पहिल्या मॅचमध्ये जे करशील ते तुला शेवटपर्यंत हे असेल। त्यामुळे मी पहिल्या मॅचमध्येच 5 रनआउट आणि 1 विकेट घेतली। थोडी भीती होती, कारण नेपाळ बरोबर आम्ही या अगोदर मॅच खेळलो होतो, तेव्हा आम्ही पूर्ण सिरीज नेपाळसोबत हारलो होतो। त्यामुळे थोडी भीती होती, पण जेव्हा लीग मॅचेस चालू होता तेव्हा नेपाळला आम्ही हरवलो होतो, तरी पण एक भीती असती मनामध्ये। पण जेव्हा आम्ही पहिलं फिल्डिंग करायचं ठरवलं तेव्हा त्यांचे जे मेन बॅट्समन आउट झाले, त्यानंतर थोडी भीती कमी झाली होती। मी असा कधीच विचार केले नव्हते की मी पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना भेटेन वगैरे, कारण माझं या भेटण्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या दमाणी अंधशाळेला देते। रतन दमाणी अंधशाळा, आमची शाळेची विद्यार्थिनी गंगा कदम हिने जे आज हे यश संपादन केलं आहे ते नुसतं सोलापूरसाठी भूषणाव नाही आहे, तर ते महाराष्ट्रासाठी भूषणाव आहे। याचं कारण ह्या टीम मध्ये महाराष्ट्राची ही एकुलती एक मुलगी या ठिकाणी अष्टपैलू पद्धतीने आपलं कर्तृत्व दाखवून आज या ठिकाणी पोहोचली। एक गरीब घराण्यातली मुलगी आज या ठिकाणी पोहोचते, त्याचा आनंद किती करावा तितका कमी आहे। अजूनही ती पुढे जावं अशी आम्ही सर्व आमच्या मॅनेजमेंटच्या वतीने, सर्व आमच्या रोटरी सदस्याच्या वतीने आणि दमाणी परिवार की ज्यांनी आज 35 वर्षापूर्वी हा कल्पवृक्ष लावला त्याचे हे फलित आज आम्ही बघतो। गंगा कदम ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि तिनं जो आता वर्ल्ड कप आणलेला आहे तो भारतासाठी आणि आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि तो आपण इथं सेलिब्रेट करता, तिला वेलकम करण्याकरता आपण इथं सगळेजण जमलेलो आहे। सर्व आमचे विद्यार्थी जे आहेत ते स्वतः पूर्णपणे उत्साहात आहेत आणि ते आता इथं सेलिब्रेट करतात। ज्या पद्धतीनं गंगाने नरेंद्र मोदी सरांसोबत, त्यानंतर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांच्यासोबत त्यांनी ज्या पद्धतीने वेलकम केलंय, त्याच पद्धतीनं त्याच तोडीनं आमचे विद्यार्थी इथं वेलकम करायला तिला जमलेले आहेत आणि आम्हाला सगळ्यांना फार प्राऊड फील। गंगा संभाजी कदम हे श्रीलंका येथे नेपाळच्या विरुद्ध मॅच जिंकून वर्ल्ड कप घेऊन आलेली आहे। ती सध्या आपल्या टीमची उपकर्णधार आहे। तसेच परवा दिवशी दिल्लीला लँड झाल्यानंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र साहेब मोदी, राष्ट्रपती मॅडम तसेच विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तिला आपल्या घरी बोलवून तिचं तोंड गोड केलं व शुभेच्छा दिल्या। आमची एकच विनंती आहे, नुसतं शुभेच्छा देऊ नये, तसं वर्ल्ड कप मुलींना तुम्ही अनुदान दिलं होतं पैशाच्या रूपाने, तसं या अंध मुलींनी वर्ल्ड कप आणलेला आहे, त्यांना सुद्धा निश्चितच मिळालं पाहिजे। आतापर्यंत डिक्लेअर केलेलं नाही आहे, तर त्यांना सुद्धा धनराशी दिली पाहिजे अशी एक आम्ही सोलापूरकर तर्फे मागणी करतो।